भांडणं झाली तर माणसं पोलीस स्टेशनला जातात असं मला माहित होतं, पण भांडणं झाल्यावर माणसं घरी जाब विचारायला जातात आणि तिथं न्याय मागायला जातात असं मला काल सकाळी पहिल्यांदाच कळालं. खोटं काहीतरी उठवायचं आणि त्याच्यानंतर तिथं म्हणायचं माझ्या पियाला मारहाण झाली म्हणून आम्ही खोटे गुन्हे दाखल केले. रात्री कार्यकर्त्यांवरती आर्म्स ऍक्टचे गुन्हे दाखल करा म्हणून हे बसले होते, पण पोलिसांनी सुद्धा खोटे गुन्हे दाखल करून घेणार नाही अशी भूमिका घेतली आणि आज सर्वसामान्य कार्यकर्त्यांवरती सुद्धा खोटे गुन्हे टाकले जात आहेत. फिर्यादीवरती दबाव टाकला जातोय. मी आज आपल्याला सांगू इच्छितो की येणारी विधानसभा आहे. विधानसभेच्या दरम्यान कुठल्याही कार्यकर्त्याच्या घराकडे बघण्याची हिंमत तुम्ही कराल तर गाठ माझ्याशी असेल हे सुद्धा मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे. आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, काय करायचं आहे ते विधानसभेपर्यंतच करून घ्या, परत काय तुम्हाला मी करून देत नाही एवढी सुद्धा जबाबदारी मी तुम्ही देतो. कायद्याच्या मार्गानं या मतदारसंघातली सर्वसामान्य जनता यांची गुंडगिरी मोडून काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे येत्या काळामध्ये आम्ही निश्चितपणाने दाखवून देऊ. अयाजभाई, तुमच्या कुटुंबाबरोबर आम्ही ताकदीनं उभा आहे, पण उद्याच्या काळामध्ये कुठल्या कार्यकर्त्याकडे वाकड्या नजरेने बघाल तर याच्या तिप्पट चौपट लोक घेऊन मी तुमच्या समोर उभा असणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.